नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत वांगा आणि बटाट्याची सुकी मिक्स अशी भाजी. तर त्यासाठी मी वांगे आणि बटाटे पाण्यामध्ये धुवत ठेवलेले आहेत आणि इकडं मी घेतलेलं आहे खोबरं, अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर वाटण करण्यासाठी. आणि हा एक मीडियम आकाराचा असा कांदा घेतलेला आहे. आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित धुवून चिरून घेऊया आणि हे वाटण देखील मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि कांदा चिरून घेऊया. तर हे पहा, मी इथं बटाट्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि वांग्याचे देखील असे उभे काप करून घेतलेले आहेत. कांदा देखील पातळ चिरून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये अद्रक लसूण खोबऱ्याचं वाटण देखील बनवलेलं आहे. आणि इथे कढई पण तापत ठेवलेली आहे. आता आपण टाकूया तेल आणि जिरे मोहरी. तर आपण इथं तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मोहरीही टाकलेली आहे. आता मोहरी तडतडली की आपण टाकूया जिरे. तर मोहरी तडतडली आहे, आता आपण टाकूया जिरं. आता आपण यात टाकूया कांदा. तर हे पहा, इथं आपला कांदा छान तळलेला आहे. आता आपण यात टाकूया आपलं हिरवं वाटण. तर आता हे छान परतून घेऊया. वाटण छान परतलेलं आहे. आता आपण यात टाकूया वांग्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी आणि आता छान परतून घेऊया. तर हे छान परतून झालेलं आहे. आता आपण यात टाकूया चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं तिखट. थोडीशी कोथिंबीर देखील टाकूया आणि हे वाटण केलेलं मिक्सरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे. अतिशय थोडंसं आहे, फक्त वांगं आणि बटाटा शिजण्यापुरतं पाणी टाकूया. हे तुम्ही बघू शकता, मी अतिशय कमी पाणी टाकलेलं आहे, फक्त हे पोळी शिजण्यासाठी आहे, कारण की आपल्याला सुकी भाजी करायची आहे त्यामुळे. आता ताट झाकून व्यवस्थित वाफेवर शिजवूया. हे पहा, इथं आपली भाजी अतिशय छान अशी शिजलेली आहे, मऊसूत. आणि हे पहा, तेल देखील सुटत आहे. पाणी पूर्णपणे गेलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे पहा, बटाटा आणि वांगे देखील शिजलेलं आहे. गॅस बंद करूया. आणि आता मी यात जाडसर असं दाण्याचं 1 चमचा कूट ॲड करत आहे. आता व्यवस्थित हलवून घेऊया. दाण्याचं कूट टाकलेलं आहे. दाण्याचं कूट आता खाली येतं तेव्हा खूप छान लागते भाजी. आता एक छान वाफ झालेली आहे. आता कोथिंबीर टाकून भाजी सर्व करूया. तर इथे पहा, मी ही भाजी मुलाच्या डब्यासाठी बनवली होती. आता आपण यामध्ये ठेवूया चपात्या. ह्या मी आधीच करून ठेवल्या होत्या. आणि आता भाजी टाकूया. तर मी डब्बा भरलेला आहे. आता व्यवस्थित पॅक करून घेऊया.